ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून धो-धो पाऊस होतोय आणि या पावसामुळे भातसा आणि तानसा नद्यांना पूर आलाय। शहापूर मुरबाड मार्गावरील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे 50 ते 60 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। कसारा घाटातही पावसाचा जोर कायम आहे। कसाऱ्याजवळच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळील ओढ्याचं पाणी वाढलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर रेल्वे सेवा विस्कळीत होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर आपण ही दृश्य पाहतोय। शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। शहापूर तालुक्यातील नद्यांना त्यामुळे पूर आलाय। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। भातसा धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्याचा फटका तिथल्या नागरिकांना सुद्धा बसलेला आहे। शहापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे। त्याचबरोबर पाऊस असाच कायम राहिला तर रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जाते। जोरदार पाऊस होतोय। भातसा धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। शहापूर तालुक्यातील नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे। उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ओढ्याचं पाणी वाढलेलं आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर रेल्वे सेवा विस्कळीत होईल अशी शक्यता आहे।